भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 3. 4. तृष्णेचा त्याग म्हणजे धम्म होय. धम्मपदामध्ये भगवान बुद्ध म्हणतात, सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सर्वात मौल्यवान धन म्हणजे संतोष. या संतोष वृत्तीचा अर्थ दीनपणा किंवा परिस्थितीपुढील शरणागती हा नव्हे, कारण तसा अर्थ करणे भगवान बुद्धांच्या शिकवणी विरुद्ध ठरेल. निर्धन लोक धन्य होत असे भगवान बुद्धांनी कधीही म्हटलेले नाही. पीडितांनी आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करू नये असे भगवान बुद्धांनी कधीही सांगितले नाही. उलट ते ऐश्वर्याचे स्वागतच करतात. दीनपणे प्राप्त परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा वीर्याने म्हणजे उत्साहपूर्वक सातत्याने ती परिस्थिती बदलण्याचा ते उपदेश करतात. जेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की संतोष हे सर्वश्रेष्ठ धन होय, तेव्हा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की माणसाने अमर्याद अशा लोभाच्या अधीन होऊ नये. भिक्खू रट्टपाल म्हणतात, माझ्यासमोर कित्येक श्रीमंत मनुष्य आहेत की ते मूर्खपणाने यत्किंचितही दान न करता केवळ धन जमवण्याच्या उद्योगात गर्क असतात. त्यांची तृष्णा कधीही शमत नाही. ज्या राजांची राज्ये समुद्रापर्यंत पसरलेली असतात त्यांच्याकडे पाहावे तर ते आपले साम्राज्य समुद्र पलीकडे फैलवण्यासाठी सारखे धडपडत असतात. प्राप्त आहे त्यापेक्षा अधिक प्राप्त व्हावे अशी इच्छा करीत राजे आणि त्यांची प्रजा या पृथ्वी तलावरून नाहीशी होते. पाहिजे होते ते मिळाले नाही या विचारातच त्यांचा देहत्याग घडतो. कामभोगाचे पुरेपूर माप कोणाच्याच पदरात पडत नाही. महानिदान सुत्तात भगवान बुद्धांनी आनंदाला लोभ संयमनाची महती सांगितली. तेथे ते म्हणतात, आनंदा लाभाच्या इच्छेने तृष्णा निर्माण होते आणि जेव्हा त्या इच्छेने मालमत्ता मिळवण्याच्या इच्छेत पर्यवसान होते आणि जेव्हा ही स्वामित्वाची इच्छा मिळवलेल्या हातातून निसटू द्यायचे नाही असा चिवटपणा धारण करते, तेव्हा त्या इच्छेला लोभ म्हणतात. लोभ अथवा अमर्याद धनसंग्रहाच्या इच्छेसंबंधी सतत सावध राहण्याची आवश्यकता आहे. या तृष्णेला किंवा या लोभाला संयत ठेवायची काय आवश्यकता आहे? भगवान बुद्ध स्थविर आनंदांना सांगतात, पुष्कळच वाईट आणि दुष्ट गोष्टींचा त्याच्यापासून उद्भव होतो. मारामारी होते, आघात होते, झगडे होतात, वाद प्रतिवाद होतात, भांडणे होतात, निंदा होते आणि असत्य बोलणे सुद्धा होते. ह्या सर्वांचे मूळ तृष्णा अथवा लोभ यात आहे. वर्ग कलहाचे हे यथायोग्य विश्लेषण आहे, यात कसलीही शंका नाही. म्हणूनच भगवान बुद्धांनी लोभ आणि तृष्णा आपल्या काबूत ठेवली पाहिजे या शिकवणुकीवर भर दिला. 5. सर्व संस्कार अशाश्वत आहेत असे मानणे म्हणजे धम्म होय. अनित्यतेच्या सिद्धांताला 3 पैलू आहेत. अनेक तत्वांनी बनलेल्या वस्तू अनित्य आहेत. व्यक्तिगत रूपाने प्राणी अनित्य आहे. प्रतीत्य समुत्पादन वस्तूचे आत्मतत्व अनित्य आहे. अनेक तत्वे मिळून बनलेल्या वस्तूंच्या अनित्यतेची गोष्ट बौद्ध तत्ववेत्ता असंग याने चांगल्या प्रकारे स्पष्ट केली आहे. असंग म्हणतो, सर्व वस्तू ह्या हेतू आणि प्रत्यय ह्यामुळे उत्पन्न होतात. त्यांना त्यांचे असे अगदी स्वतंत्र अस्तित्व नसते. जेव्हा हेतू प्रत्ययाचा उच्छेद होतो तेव्हा वस्तूंचे अस्तित्व उरत नाही. सजीव प्राण्यांचे शरीर म्हणजे पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 महाभूतांचा परिणाम होय आणि ह्या 4 भूतांचे पृथक्करण झाले की हा प्राणी म्हणून उरत नाही. अनेक तत्वे मिळून झालेली वस्तू अनित्य आहे ह्या वचनाचा अभिप्राय वरील प्रकारचा आहे. सजीव प्राण्याच्या अनित्यतेची सर्वश्रेष्ठ व्याख्या अशी करता येईल, तो नाही, तो होत आहे, तो घडत आहे या शब्दात करता येईल. ह्या अर्थाने पाहिले असता जो प्राणी भूतकाळात जीवन व्यतीत करीत होता तोच प्राणी वर्तमान काळात करीत नाही आणि तोच भविष्य काळात करणार नाही. भविष्यकाळी जो प्राणी असेल तो पूर्वी नव्हता आणि तोच आजही नाही. वर्तमान काळी जो प्राणी आहे तोच पूर्वी नव्हता आणि पुढेही तोच असणार नाही. थोडक्यात सांगायचे म्हणजे मनुष्य प्राणी हा निरंतर परिवर्तनशील आणि निरंतर संवर्धनशील आहे. आपल्या जीवनाच्या कोणत्याही 2 क्षणी तोच असू शकत नाही. अनित्यतेच्या सिद्धांताचा 3रा पैलू सामान्य माणसाला समजायला थोडा कठीण आहे. प्रत्येक सजीव प्राणी केव्हा ना केव्हा तरी मरणार हे समजायला सोपे आहे, परंतु तो जिवंत असताना सारखा बदलत आहे किंवा घडत आहे हे समजावयास तेवढे सोपे नाही. हे परिवर्तन कसे शक्य आहे? याला भगवान बुद्धांचे उत्तर असे, सर्वच अनित्य असल्यामुळे हे शक्य आहे. ह्याच अनित्यतेच्या विचारसरणीतून पुढे शून्यवादाचे रूप उदयास आले. बौद्ध शून्यवाद म्हणजे पूर्ण निषेध नव्हे, अनास्तित्वाद म्हणजेच अस्तित्ववाद नव्हे,
अनअस्तित्ववाद नव्हे. त्याचा अर्थ एवढाच की ह्या ऐहिक जगात प्रत्येक क्षणी परिवर्तन चालू असते. शून्यतेमुळेच जगात सर्व अस्तित्व शक्य होते ही गोष्ट फार थोड्यांच्या लक्षात येते. शून्यतेशिवाय जगात काहीही शक्य झाले नसते. सर्व वस्तूंच्या स्वभावाच्या अनित्यतेवरच इतर दुसऱ्या गोष्टी अवलंबून आहेत. जर वस्तू सतत परिवर्तनशील नसत्या, नित्य व अपरिवर्तनशील असत्या, तर एका स्वरूपातून दुसऱ्या रूपामध्ये जीवनाचे जे उत्क्रमण होते आणि सजीव वस्तूंचा जो विकास चालला आहे तो थांबला असता. कोणत्याही वस्तूमध्ये कसलेही परिवर्तन झाले नसते, कुणाचीही कसलीही उन्नती होणे शक्य झाले नसते. जर मनुष्य प्राणी मरणशील अथवा परिवर्तनशील नसता आणि एका स्थितीत जशाच्या तसा राहिला असता तर काय परिणाम झाला असता? असे झाले असते तर मानवजातीची प्रगतीच खुंटली असते. शून्य म्हणजे अभाव असे मानले तर मोठीच बिकट परिस्थिती उद्भवते. शून्य हा एक बिंदू समान पदार्थ असून त्याला लांबी रुंदी नाही. भगवान बुद्धांचा उपदेश असा की सर्व वस्तू अनित्य आहेत. भगवान बुद्धांच्या ह्या सिद्धांतापासून काय बोध घ्यावयाचा हा अधिक महत्वाचा प्रश्न आहे. या अनित्यतेच्या सिद्धांतापासून आपल्याला जी शिकवण मिळते ती साधी सोपी आहे. कोणत्याही वस्तू संबंधी आसक्ती राखू नका. लोकांनी ही अनासक्ती मालमत्ता, मित्र इत्यादी संबंधी ठेवावी. अनासक्तीचा अभ्यास करण्यासाठीच भगवान बुद्धांनी म्हटले की सर्व वस्तू अनित्य आहे. 6. कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मानणे म्हणजे धम्म होय. ह्या पार्थिव जगात एक प्रकारची सुव्यवस्था आहे, नियम आहे. खालील घटनांनी ती सिद्ध होते. आकाशातील ग्रहगोलांच्या व नक्षत्रांच्या चलनवलनात एक प्रकारची सुव्यवस्था नियम आहे. ऋतुचक्रामध्ये ही सुव्यवस्था नियम आहे. वृक्षांपासून फळे उत्पन्न होतात आणि फळांपासून परत बीज निर्माण होते, यातही एक प्रकारचा नियम आहे. बौद्ध परिभाषेत या व्यवस्थेला बीज नियम आणि ऋतू नियम इत्यादी म्हणतात. समाजामध्येही याच प्रकारचा नैतिक क्रम आहे काय? जर तो असेल तर तो कसा उत्पन्न झाला? तो नियम कसा राखला जातो? जे ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही. त्यांचे उत्तर सरळ आहे. ते म्हणतात, संसाराचा नैतिक क्रम हा ईश्वराच्या इच्छेचा परिणाम होय. ईश्वराने संसार निर्माण केला आहे आणि ईश्वर हाच या संसाराचा कर्ता धर्ता आहे. तोच भौतिक आणि नैतिक नियमांचा कर्ता देखील आहे. त्यांच्या मते नैतिक नियम माणसाच्या भल्यासाठी असतात, कारण ते ईश्वरी आज्ञास्वरूप आहेत. माणसाला आपल्या निर्मात्या ईश्वराची आज्ञा पाळणे क्रमप्राप्तच आहे आणि ईश्वराच्या आज्ञेच्या परिपालनाने जगाचा हा नैतिक क्रम चालू राहतो. जी नैतिक व्यवस्था आहे ती ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे मानतात. त्यांचे विचार वरील प्रमाणे असतात. परंतु ही व्याख्या मुळीच समाधानकारक नाही, कारण ईश्वर हा नैतिक नियमांचा जनक असेल, ह्या नैतिक नियमांचा आरंभ आणि अंत देखील तोच असेल आणि माणसाला ईश्वराची आज्ञा पाळण्यापासून सुटका नसेल तर ह्या संसारात इतकी नैतिक अव्यवस्था आणि अराजकता का आढळते? या ईश्वरी नियमाच्या मागे अशी कोणती शक्ती आहे? या ईश्वरी नियमांचा व्यक्तींवर कोणता अधिकार आहे? हे संयुक्तिक आणि महत्वाचे प्रश्न आहेत. परंतु जे लोक नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे मानतात त्यांच्याजवळ या प्रश्नांचे उत्तर नाहीत. ह्या अडचणी दूर करण्यासाठी हा सिद्धांत थोडा बदलला गेला पाहिजे. आता असे म्हटले जाते की निस्संदेह परमेश्वरांच्या आज्ञेने सृष्टी निर्माण झाली. हेही सत्य आहे की ह्या सर्व सृष्टीने परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणेच आपल्या कार्यास आरंभ केला. हेही खरे आहे की त्याने त्या सर्व सृष्टीला एकदाच कायमची गती आणि शक्ती दिली आणि तीच त्या विश्वाच्या सर्व क्रियाशीलतेचे मूळ आहे. परंतु त्यानंतर ईश्वराने सृष्टीला प्रारंभी जे नियम घालून दिले आहेत त्या नियमानुसार कार्य करण्याचे स्वातंत्र्य बहाल केले आहे. म्हणूनच नैतिक व्यवस्था ईश्वरी इच्छेनुसार घडत नसेल तर तो सर्व दोष सृष्टीचा आहे, ईश्वराचा नाही. सिद्धांतात असा बदल करूनही वरील अडचण सोडविली जात नाही. या सिद्धांतातील बदलामुळे ईश्वरावर नैतिक व्यवस्थेची जबाबदारी पडत नाही. एवढेच परंतु प्रश्न उरतो की ईश्वराने आपल्या नियमांचे परिपालन करण्याचे सृष्टीवर का सोपवावे? असल्या गैरहजर ईश्वराचा उपयोग काय? सृष्टीत नैतिक क्रम कसा राखला जातो? या प्रश्नाला भगवान बुद्धांनी दिलेले उत्तर अगदी भिन्न आहे.
तथागतांचे उत्तर सोपे आहे. ते असे, सृष्टीची नैतिक व्यवस्था सांभाळणारा हा ईश्वर नाही, तो कर्मनियमच आहे, ज्यानुसार सृष्टीची नैतिक व्यवस्था सांभाळली जाते. सृष्टीची नैतिक व्यवस्था चांगली असो अथवा वाईट असो, परंतु भगवान बुद्धांच्या मते ती माणसावर अवलंबून आहे, इतर कोणावरही नाही. कर्म म्हणजे मनुष्याकडून केले जाते ते कार्य आणि विपाक म्हणजे त्याचा परिणाम. जर नैतिक व्यवस्था वाईट असेल तर त्याचे कारण मनुष्य कुशल कर्म करतो हे आहे. नैतिक व्यवस्था चांगली असेल तर त्याचा अर्थ इतकाच की मनुष्य कुशल कर्म करीत आहे. भगवान बुद्ध केवळ कर्मासंबंधीच बोलत नाही, त्यांनी कर्म नियमांनी अर्थात कर्माच्या कायद्याची देखील व्याख्या केलेली आहे. कर्मनियमाचा बुद्धप्रणीत अभिप्राय असा की ज्याप्रमाणे दिवसामागून रात्र येते त्याचप्रमाणे कर्मामागून त्याचा परिणाम येतो, हा एक नियम आहे. कुशल कर्मापासून होणारा लाभ प्रत्येक कुशल कर्म करणाऱ्याला मिळतो आणि अकुशल कर्माचा दुष्परिणाम कुणालाही टाळता येत नाही. म्हणून भगवान बुद्धांचा उपदेश असा, कुशल कर्म करा आणि मानवतेला चांगल्या नैतिक व्यवस्थेचा लाभ होईल. कारण कुशल कर्मानेच नैतिक व्यवस्था राखली जाते. अकुशल कर्म करू नका, कारण त्यामुळे नैतिक व्यवस्थेची हानी होते आणि मानवजात दुःखी होते. हे शक्य आहे की कर्म आणि कर्माचा होणारा परिणाम या दोहोंमध्ये थोडे किंवा फार कालांतर असेल असे बहुधा घडते. या दृष्टीने कर्माचे अनेक विभाग करता येतात. दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म, उपपज्ञ वेदनीय कर्म, अपरापरीय वेदनीय कर्म. कर्म हे कधी कधी अहोसी कर्म होऊ शकते, म्हणजे त्याचा काहीच परिणाम होत नाही. अहोसी कर्मामध्ये ज्या कर्मांचा त्यांच्या अंगाच्या दुर्बलतेमुळे विपाक अथवा परिणाम होत नाही किंवा जीवनातील अन्य सबळ कर्मामुळे ती खारीज होतात, अशांचा समावेश होतो. या सर्व गोष्टी विचारात घेऊनही भगवान बुद्धांचा उपदेश आपल्या मूळ स्थानी योग्य ठरतो की कर्माचा नियम अनिवार्य आहे. या सिद्धांताला बाधा येत नाही. कर्माचा विपाक फक्त कर्त्यालाच भोगावा लागतो आणि याशिवाय दुसरा त्यात काहीच आशय नाही. एवढेच कर्म सिद्धांतात अभिप्रेत नाही व तसे मानणे चूक होईल. कधी कधी एकाच्या कर्माचा त्याच्याऐवजी दुसऱ्यालाही परिणाम भोगावा लागतो. तथापि हे सर्व कर्म नियमाचेच परिणाम असतात, कारण तोच कर्म नियम नैतिक व्यवस्था सांभाळतो किंवा बिघडवितो. व्यक्ती येतात जातात, पण विश्वाची नैतिक व्यवस्था कायम राहते आणि त्याप्रमाणेच ही व्यवस्था बनवणारा कर्मनियमही कायम राहतो. याच कारणास्तव भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये अन्य धर्मात ईश्वराला जे स्थान दिले आहे ते नीतीला प्राप्त झाले आहे. यास्तव विश्वातील नैतिक व्यवस्था कशी राखली जाते याला भगवान बुद्धांनी दिलेले उत्तर इतके सरळ आणि निर्विवाद आहे. असे असूनही या उत्तराचा खरा अर्थ बहुधा स्पष्ट होत नाही. जवळजवळ नेहमीच त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो. एकतर त्याला चांगल्या प्रकारे समजले जात नाही, चुकीचा सांगितला जातो अथवा त्याची चुकीची व्याख्या केली जाते. पुष्कळसे लोक या गोष्टी समजताना दिसत नाही की नैतिक व्यवस्था कशी राखली जाते. या प्रश्नाला उत्तर म्हणूनच भगवान बुद्धांनी कर्म सिद्धांत मांडला की विश्वाचा नैतिक क्रम कशा प्रकारे चालतो. या सत्याची फारच थोड्यांना जाणीव असते. तथापि कर्म सिद्धांत मांडण्यात भगवान बुद्धांचा हाच हेतू होता. कर्म नियमांचा संबंध केवळ सृष्टीच्या सर्वसाधारण नैतिक व्यवस्थेशी आहे. याचा कोणा एका धनी निर्धन व्यक्तीच्या होण्याशी किंवा त्याच्या सद्भाग्याशी किंवा दुर्भाग्याशी त्याचा संबंध नाही. त्याचे प्रयोजन केवळ विश्वातील नैतिक व्यवस्था राखणे यांच्याशी आहे. ह्या कारणास्तव कर्म नियम हा धम्माचे एक प्रमुख अंग आहे.